श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. एकोणिसिद्धाचे वचन. नामधारक करी नमन, विनवितसे कर जोडून, भक्तिभावे करुनिया. श्रीपाद कुरु पुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारुनी सांग आता, कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे झाले अति कौतुका. तया ग्रामी रचक एका, सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती. लौकिक व्यवहारे संपादित्यादी, त्रैमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी. गंगावाही दाही दिशी, मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटकात, रजक असे वस्त्रे धूत. नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरु मूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊनिया, दंड प्रणाम करुनिया. नमन करी अतिविनया, मनोवाक्याय कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी, कार्य नित्य कष्टतोषी. तुष्टलो मी तुझे भक्तीसी, सुखे राज्य करी म्हणती. एकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधी शकून. विनयतसे कर जोडून, सत्यसंकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक झाला एक चित्ता. दुरुनी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, तो रजक सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षिवारी, नित्य नेम येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तडाखा, आला राजा म्लेंछ एक. स्त्रियांसहित नावेत आपण, अलंकृत आभरण. क्रीडा करीत गंगेमधून, येता त्याने देखिला. सर्व दळ दोन्ही थडी, अमित असती हत्ती गोडी. मिरविता ती रत्न कोडी, अलंकृत सेवकजन. ऐसा गंगा प्रवाहात, राजा आला खेळत. नाना वाद्ये असे गर्जत, सवे येती थडियेसी. रजक होता नमस्कारित, शब्दे झाला दुश्चित. असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी अतिमानसी, जन्मोनिया संसारासी. न देखिले सौख्यासी, पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जीणे, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव पडले, कवण देव आराधिले. कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित, करी तसे दंडवत. श्रीपादराया कृपावंत, ओळखिली त्याची मनवासना. रजक म्हणे स्वामी यासी, देखिले दृष्टीने रायासी. संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधोनी देवासी, पावला ऐशा अवस्थेसी. म्हणून या चिंतितो मानसी, कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियांसी. साड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणे रजकासी, जन्मादारभ्य कष्टलासी. वांछा असे भोगावयासी, राज्यभोग तमोवृत्ती. निववावी इंद्रिये सकळ, नातरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करती पुढे केवळ, जन्मांतरी परियसा. तुष्ट वावया इंद्रियांसी, तुवा जन्मावे ब्लेंछ वंशी. आवडी झाली तुझे मानसी, राज्यभोगी जाय त्वरित. एकोणी स्वामीचे वचन, विनवी रजक कर जोडून. कृपासागर तू गुरुराज पूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे आम्हा येणे. भेटी होताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल. आणिक कार्य कारणेसी, अवतार होऊ परियसी. वेश धरुणी संन्यासी, नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधुनी, निरोप देती जाई म्हणूनी. रजक लागला तये चरणी, नमन करीतसे तयावेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकास जवळी पाचारिती. इह भोगिसी किंवा पुढती, राज्यभोग मज सांग. रजक विनवीत श्रीपादासी, झालो आपण अपरवयासी. भोगभोगिन बाळाभ्यासी, यौवन गोड राज्यभोग. एकोणी रजकाचे वचन, निरोप देती श्रीपाद आपण. त्वरित जाई रे म्हणून, जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची तयेवळी, त्याजिला प्राण तात्काळी. जन्म झाला म्लेंछ कुडी, वैदुरा नगरी प्रख्यात. ऐसी रजकाची कथा, पुढे सांगेन विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारका ताता, चरित्र झाले पुढे आणिक.
इतुके झाली अवसरी. श्रीपादराव कुरवपुरी असता महिमा अपरंपारी. प्रख्यात झाली परियसा. महिमा सांगता श्री गुरुचे. शक्ती अमुचे कैसे वाचे. नवल नवे अमृत दृष्टीचे. स्थान महिमा ऐसा असे. स्थान महिमेचा विस्तार. सांगेन एक मने एकाग्र. प्रख्यात असे कुरवपुर. मनकामना पूर्ती तेथे. ऐसे किती दिवसापरी. श्रीपाद होते कुरवपुरी. कारण असे पुढे अवतारी. म्हणून अदृश्य होती तेथेची. अश्विन वद्य द्वादशी. नक्षत्र मृगराज परियसी. श्रीपाद बसले निजानंदेसी. अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य आपण. कुरवपुरी असती जाण. श्रीपादराव निर्धारित जाण. त्रयमूर्तीचा अवतार. जे जन असती भक्त केवळ. त्यांचे दिसती निर्मळ. कुरवपुर क्षेत्र अपूर्व. असे प्रख्यात भूमंडळी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदानम तथा श्रीपाद निजानंदगमनम नाम नवमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.